छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालांनी जिल्ह्यातील राजकीय समीकरण स्पष्ट करत अनेक नेत्यांना आत्मपरीक्षणास भाग पाडलाय। भाजपने आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध करत जिल्ह्यात सर्वाधिक प्रभाव दाखवला असून काही प्रस्थापित नेत्यांना अपेक्षित यश देखील मिळाले नाही। आमदार सतीश चव्हाण यांना जिल्हा परिषदेत अपेक्षित यश मिळाले नसल्याने त्यांच्या प्रयत्नांना मर्यादा आल्याचे चित्र आहे। या उलट भाजपने मतदारसंघात आपली पकड कायम राखत राजकीय वर्चस्व अधोरेखित केले आहे। हा निकाल चव्हाण यांच्यासाठी आत्मपरीक्षणाचा ठरत असल्याची चर्चा आहे। दरम्यान नवख्या आमदार अनुराधा चव्हाण यांनी पहिल्याच प्रयत्नात प्रभावी कामगिरी करत 14 पैकी 7 जागा जिंकल्या। तब्बल 50% यश मिळवत त्यांनी आपला गड राखला असून जिल्हा परिषदेत आपली राजकीय ताकद ठामपणे सिद्ध केली आहे। गंगापूरमध्ये आमदार प्रशांत बंब यांनी जिल्हा परिषदेत दमदार मुसंडी मारत आपली पकड मजबूत केली। स्थानिक राजकारणात बंब यांचे वजन वाढल्याने निकालातून स्पष्ट झाले। लोकसभेत यश मिळणाऱ्या डॉक्टर कल्याण काळे यांचा जिल्हा परिषदेत करिश्मा फोल ठरला। फुलंब्री करमाड भागात काँग्रेसला मर्यादित यश मिळाले असून संपूर्ण जिल्ह्यात केवळ एका जागेवर विजय मिळाल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय। भाजपशी युती तोडून स्वतंत्र लढणारे आमदार रमेश बोरनारे यांनी वैजापूरमध्ये संमिश्र यश मिळवले। 8 पैकी 4 जागा जिंकत त्यांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवले, तर भाजपाला येथे केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले। सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तारांच्या बालेकिल्ल्यातही भगव्याची एंट्री झाली। सत्तारांनी मुलाला विजय मिळवून दिला असला तरी 9 पैकी केवळ 6 जागांवर समाधान मानावे लागले। भाजपने 3 जागा जिंकत त्यांच्या प्रवाहाला आव्हान दिले। कन्नडमध्ये संजना जाधव यांना घरच्या मैदानावर धक्का बसला। शिवसेनेला 8 पैकी फक्त 1 जागा मिळाली असून भाजप आणि उद्धव सेनेने आघाडी घेतली। नगर परिषदेनंतर जिल्हा परिषदेतही अपयश आल्याने त्यांच्या राजकीय वाटचालीसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे। पैठणमध्ये भुमरे पितापुत्रांनी गड कायम राखला। विलास भुमरे आणि त्यांच्या पुत्रांनी 9 पैकी 8 जिल्हा परिषद व 18 पैकी 17 पंचायत समिती जागा जिंकत जिल्ह्यातील सर्वाधिक यश मिळवले। यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात पैठणचे वजन मोठ्या प्रमाणात वाढले आहे। दरम्यान पालकमंत्री संजय शिरसाट यांना महापालिकेनंतर जिल्हा परिषदेतही अपेक्षित यश मिळाले नाही। पश्चिम मतदारसंघातील 3 पैकी एकही जागा जिंकता आली नाही। पंचायत समितीत 6 पैकी 3 जागांवर समाधान मानावे लागले असून स्वबळाच्या राजकारणाला मर्यादा आल्याची चर्चा पक्षात सुरू झाली आहे। एकूणच जिल्हा परिषद निकालांनी भाजपचा दबदबा कायम ठेवत अनेक नेत्यांच्या ताकदीची पुनर्रचना केली असून आगामी स्थानिक राजकारणासाठी हे निकाल दिशादर्शक ठरणार आहेत।